Students, welcome to the lectures series on learn physics through problem. तर बघा लास्ट जो लेक्चर होता त्यामध्ये आपण काय केलं तर महाराष्ट्र सेट 2020 एक्झाम मध्ये आलेले क्वांटम मेकॅनिक्सच्या सेक्शन्स मधले 2 एक्झाम्पल्स बघितले होते डिटेलमध्ये. तर ते क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन्स, करेक्ट ऑप्शन कुठला आहे आणि बाकीचे ऑप्शन्स कसे रॉंग आहेत. ओके, आता यामध्ये आपण काय करणार आहोत, महाराष्ट्र सेट 2021-20 जी एक्झाम होती त्यामधले EMT इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी या पोर्शन्स मधले काही क्वेश्चन्स. त्यामधला क्वेश्चन नंबर 1 बघूया. काय दिलेला आहे, द करंट आय, काय दिलेलं आहे क्वेश्चन्स, द करंट आय इज फ्लोइंग थ्रू an infinite long wire placed along x axis. बघा पहिलं स्टेटमेंट जे सांगते ना त्याच्या अकॉर्डिंग डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा. बघा काय आहे, ही XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. सपोज करायचं ही XYZ राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, XYZ. काय सांगितलेलं क्वेश्चन्सच्या पहिल्या लाईन मध्ये, आय करंट कॅरी करणारी एक इन्फानाइट लॉंग वायर आहे. इन्फानाइट लॉंग म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड आहे आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग एक आय करंट कॅरी करणारी वायर असं आपण सपोज करू. तर ही जी आहे ही इन्फानाइटली लॉंग वायर आहे. समोर डॉटेड पोर्शन आहे म्हणजे ही इन्फिनिटी डिस्टन्स पर्यंत डायरेक्टेड आहे. ही काय करते, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आय अमाउंट ऑफ करंट कॅरी करते. ओके, द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द 2 पॉइंट्स ए, एक पॉइंट आहे ए ज्याचे कोऑर्डिनेट आहे 210 214 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे 2, वाय कोऑर्डिनेट आहे 1 आणि झेड कोऑर्डिनेट आहे 4. आणि दुसरा पार्टिकल आहे किंवा दुसरा पॉइंट आहे बी ज्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -6, वाय कोऑर्डिनेट 1 आणि झेड कोऑर्डिनेट 4. तर बघा सपोज करू आपण ही कोऑर्डिनेट सिस्टीम जे ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमला इथे प्लॉट करू आपण. ओके, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस. हा इकडे तुमचा एक्स ॲक्सिस आहे, इकडे एक्स, हा वरती आहे वाय आणि हा आहे झेड. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय दिलेले आहेत, ए पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 214 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 2. सपोज करू एक्स ॲक्सिसवर 2 इथे आहे, वाय ॲक्सिसवर 1 आणि झेड ॲक्सिसवर 4. वाय ॲक्सिसवर सपोज करू इथे 1 आणि झेड ॲक्सिसवर 4. म्हणजे स्पेसमध्ये हा असा कुठेतरी एक पॉइंट आहे ज्याची कोऑर्डिनेट आहे ए. ए पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 1 आणि झेड कोऑर्डिनेट 4. ओके, बी पॉइंट आहे ज्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -6, वाय कोऑर्डिनेट आहे 1 आणि झेड कोऑर्डिनेट आहे 4. -6 म्हटल्यानंतर एक्स इज इक्वल टू -6 ची व्हॅल्यू इथे कुठेतरी येणार आणि हा इथे पॉइंट असणार बी ज्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -6, वाय कोऑर्डिनेट आहे 1 आणि झेड कोऑर्डिनेट आहे एक्स, वाय आणि झेड. ओके, ही जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपण डायग्राम काय केली, प्लॉट केली. काय विचारलेले क्वेश्चन्स मध्ये, द रेशो ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी बार, याला वेक्टर बी बार करायचंय. बी बार ह्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्निट्यूडचा रेशो ऍट पॉइंट ए टू पॉइंट बी. म्हणजे ए पॉइंटला मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे, बी पॉइंटला मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. कशामुळे, तर ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग करंट कॅरिंग वायर, त्यामुळे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढायची ए पॉइंट आणि बी पॉइंट, आणि दोन्ही पॉइंटला असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचा काय करायचं, रेशो घ्यायचा आणि त्याची व्हॅल्यू काय येते हे सांगायची. तर बघा आपण EMT मध्ये हे शिकलेलो असतो काय, की द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू infinite long current carrying wire at distance r is b bar is equal to μ0 I हा करंट जो ते इन्फिनिट वायर कॅरी करते अपॉन 2πr. म्हणजे सपोज करायचा ही एक इन्फिनिटी लॉंग करंट कॅरिंग वायर आहे जी आय करंट कॅरी करते आणि या करंट कॅरिंग वायर पासून आर डिस्टन्सवर एक पॉइंट आहे आणि या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड बी बारची व्हॅल्यू काय असते, बी बार इज इक्वल टू μ0 I अपॉन 2πr, ज्यामध्ये आर काय आहे ते करंट कॅरिंग वायर पासून तर ज्या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड काढायची त्या पॉइंटचा काय आहे, डिस्टन्स आहे.
हा स्टँडर्ड रिझल्ट आहे, हा आपण बायोट सावर्ट लॉवरून कॅल्क्युलेट केलेला असतो. ओके, आता बघायची ज्या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड काढायची तो पॉईंट आहे पहिला ए आणि दुसरा पॉईंट आहे बी. आपण काय करू, ए पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड काढू, बी ॲट ए याची मॅग्निट्यूड म्हणजे इथे म्यू 0 आय, सेम करंट, एकच वायर असल्यामुळे करंट सेमच असणार, अपॉन 2 पाय आर. आता बघा आर काय मिळणार, ए पॉईंटच्या करस्पॉन्डिंग, ए पॉईंटचे कॉर्डिनेट काय आहे 214, ए पॉईंटचे कॉर्डिनेट आहे 214, म्हणजे यावरून वेक्टर काय मिळणार तुम्हाला, आर बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस 4 के कॅप, हा मिळणार त्या पॉईंटचा या ओरिजिन पासून पोझिशन वेक्टर. ओके, याची मॅग्निट्यूड काय मिळेल, मॅग्निट्यूड ऑफ आर मिळेल तुम्हाला अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे, अच्छा अच्छा अच्छा, नाही असं नाही यायचं. आता पॉइंट जो आहे ह्या ए आणि बी, तुम्ही त्याला जर केअरफुली जर बघितलं तर ए पॉइंट आणि बी पॉइंट, करंट इथे जो असेल तेच करंटचे मॅग्निट्यूड इथे आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग करंटची व्हॅल्यू सेम आहे. बट तुम्ही जर चेक केलं तर एक्स ॲक्सिसच्या व्यतिरिक्त वाय आणि झेड कॉर्डिनेट, याचा वाय आणि झेड कॉर्डिनेट आणि याचा वाय आणि झेड कॉर्डिनेट, दोन्ही कॉर्डिनेट काय आहेत, सेम आहे. दोन्ही कॉर्डिनेट काय आहेत, सेम आहे. आणि आपण आर काय घेत असतो, आर हा पोझिशन वेक्टर घेत असतो करंट कॅरिंग वायरच्या प्लेन पासून, की जी करंट कॅरिंग वायर आहे, इन्फायनाइट डायरेक्शन करंट कॅरी करणारी वायर आहे, त्या इन्फायनाइटली करंट कॅरिंग वायरच्या ऍक्सिस पासून जो प्लेन असतो त्या प्लेनवरचं डिस्टन्स आहे हे आर. मग आता करंट कॅरिंग वायर ही जर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग करंट कॅरी करत आहे तर याच्या अपोजिट याला परपेंडिक्युलर असणारा प्लेन कुठला असणार, तर वाय झेड. कुठला प्लेन असणार, तो वाय झेड जो आहे तो वाय झेड हा काय असणार, प्लेन परपेंडिक्युलर टू करंट कॅरिंग वायर. करंट कॅरिंग वायरला परपेंडिक्युलर प्लेन कुठला आहे तर वाय झेड. मग आपण कोऑर्डिनेट घेणार किंवा पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करणार त्या पॉईंटचा बाय टेकिंग वाय अँड झेड कोऑर्डिनेट इन वाय आणि झेड कोऑर्डिनेटचा विचार करून आपण काय करणार, तो आर पोझिशन कोऑर्डिनेटचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. तर तुम्ही जर इथून केअरफुली बघितलं तर ए पॉईंटचा पण वाय आणि झेड कोऑर्डिनेट 1 4 आहे आणि बी पॉईंटचा पण वाय आणि झेड कोऑर्डिनेट 1 4 आहे. म्हणजे यावरून तुम्हाला काय मिळालं की आर ए ची मॅग्निट्यूड आणि आर बी ची मॅग्निट्यूड सेम आहे आणि ती किती आहे तर अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, म्हणजे 4 स्क्वेअर 16 1 स्क्वेअर 1 म्हणजे 1 प्लस 16 इज इक्वल टू रूट 17. आर ए आणि आरबी दोघांची मॅग्निट्यूड काय मिळाली तुम्हाला, सेम मिळाली. म्हणजेच यावरून तुम्ही काय सांगू शकता तर बी मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट ए इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी. का, कारण की करंट वायर मधून सेम आहे, म्यू 0 हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, 2 पाय हे कॉन्स्टंट आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली असती तर आय ए पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आर ए आला असता, बी पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आर बी आला असता. बट आर ए आणि आर बी ची व्हॅल्यू सेम आहे. का सेम आहे तर ए पॉईंट आणि बी पॉईंट दोन्ही पॉईंटचे करंट कॅरिंगच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणाऱ्या प्लेन मधले जे पोझिशन कोऑर्डिनेट ते काय आहेत, सेम आहेत. इथे 1 4 आहेत, इथे पण 1 4 आहे. ओके, सो मग काय इथे काय मिळालं तुम्हाला, ए पॉईंटवर असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचे मॅग्निट्यूड आणि बी पॉईंटवर असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचे मॅग्निट्यूड सेम. मग रेशो जर कॅल्क्युलेट केला आपण मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट ए टू द पॉइंट बी, याची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला 1 मिळणार. याची व्हॅल्यू काय मिळणार 1 मिळणार. द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट ए टू मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट बी, याची व्हॅल्यू काय मिळाली 1. मग सो ऑप्शन कुठलं करेक्ट राहणार तर ऑप्शन सी. ऑप्शन सी काय याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट ए टू द पॉइंट बी, ए पॉईंटचे कॉर्डिनेट हे आणि बी पॉईंटचे कॉर्डिनेट हे, त्याचा मॅग्नेटिक फील्डचा रेशो किती आला 1. ओके, हा बायोट सावर्ट लॉचा स्टँडर्ड रिझल्ट आहे. बी इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय आर. आणि आर काय असतं तर आर हे करंट ज्या डायरेक्शननं वायर करंट कॅरी करत आहे त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणाऱ्या प्लेनवरचं डिस्टन्स असतं हे आर. ओके, हा बायोट सावर्ट लॉचा स्टँडर्ड रिझल्ट आहे. म्हणजे याचं ऑप्शन कुठलं आहे करेक्ट तर ऑप्शन सी. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. अ चार्ज पार्टिकल काय आहे, एक चार्ज पार्टिकल आहे. सपोज करू आपण त्या पार्टिकलचा चार्ज आहे तो आहे क्यू. ओके, चार्ज पार्टिकल काय सांगितलेलं रिलीज, चार्ज पार्टिकल रिलीज झालाय फ्रॉम रेस्ट. रेस्ट पासून रिलीज झालाय म्हणजे व्ही इनिशियल, व्ही आय स्टँड फॉर इनिशियल व्हेलॉसिटी काय पार्टिकलची 0. जसं जसं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं तसं तसं लिहायचं. चार्ज पार्टिकल
चार्ज डिनोट केला आपण क्यूने, रिलीज झालेला फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. कुठे? अ रिजन, अशा रिजनमध्ये ज्या रिजनमध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असणाऱ्या रिजनमध्ये इनिशियल 0 व्हेलॉसिटीने काही एक चार्ज पार्टिकल क्यू हा रिलीज झालेला आहे, म्हणजे त्या रिजनमध्ये त्याचं मोशन कंटिन्यू करत आहे. ओके. आणखी काय दिलेलं आहे? इफ धीस फील्ड्स म्हणजे ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड्स काय आहेत तर परपेंडिक्युलर टू ईच अदर. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड काय दोन्ही परपेंडिक्युलर एकमेकांना. देन द ट्रॅजेक्टरी ऑफ द पार्टिकल इज, पार्टिकलची ट्रॅजेक्टरी काय आहे. ओके. तर बघा, सपोज करायचा आहे कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची आहे. हा आहे एक्स आणि हा आहे वाय, हा आहे झेड. सपोज करायचा क्यू जो आहे, हा क्यू एक चार्ज पार्टिकल आहे. या चार्ज पार्टिकलचं एम मास आहे, जो ओ या ओरिजिन पासून काय येतं इनिशियल 0 इनिशियल व्हेलॉसिटी पासून या रिजन मध्ये मूव्ह होत आहे, म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये मूव्ह होत आहे. जे एक्स वाय प्लेन म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे ई बार युनिफॉर्म, आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग युनिफॉर्म इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड आहे व्ही बार. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग का लिहिली? कारण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की दोन्ही परपेंडिक्युलर आहे. आपल्याला माहिती एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये अँगल कुठला असतो? 90 डिग्री. किती असतो अँगल? 90 डिग्री. आता जसं जसं हा चार्ज पार्टिकल क्यू या इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असणाऱ्या रिजन मध्ये याचं मोशन कंटिन्यू करतो इकडे. इथं रेस्टला असताना या पार्टिकलवर कुठल्याच प्रकारचा फोर्स ऍक्ट होणार नाही. हा पार्टिकल इथे जर रेस्टला असेल तर यावर इनिशियल स्टेजेसमध्ये कुठलाच फोर्स ऍक्ट होणार नाही. पण जसं जसं हा काय करण्याचं मोशन या प्लेन मध्ये येईल, या रिजन मध्ये येईल, ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आहे, तर इनिशियली ओ या ओरिजिन याच्यावर काय होईल? इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होईल एफ ई, जो काय असतो चार्ज पार्टिकलचा चार्ज क्यू आणि मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई बार. इलेक्ट्रिक फील्ड असणाऱ्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय करेल? अकॉर्डिंग टू चार्ज, हा जर पॉझिटिव्ह असेल तर हा चार्ज पार्टिकल टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मोशन करेल, आणि निगेटिव्ह असेल तर हा इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन, ज्या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड ओरिएंटेड आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मोशन करेल. कशामुळे? कारण इलेक्ट्रिक फील्ड काय करते? तर चार्ज पार्टिकलवर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट करते, जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो? एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. क्यू इंटू ई. ओके. हा पार्टिकल रेस्टला असताना जसं जसं याला या इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स होते, तो काय करतो? त्याचं मोशन या डायरेक्शननं मोशन करायला सुरुवात करतो. जसा चार्ज पार्टिकल ओ या ओरिजिन पासून सपोज करू आपण हा ए पॉईंट आहे, ए पॉईंट पर्यंत जातो, याला काय होते? सम नॉन झिरो व्हेलॉसिटी व्ही काय होते? अक्वायर होते. ही काय होते? सम नॉन झिरो व्हेलॉसिटी याला अक्वायर होते. आणि आपल्याला माहिती कुठला एखादा चार्ज पार्टिकल क्यू मॅग्नेटिक फील्ड व्ही बार असणाऱ्या रिजन मध्ये कुठला एक चार्ज पार्टिकल क्यू जर व्ही या व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असेल तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. तो मॅग्नेटिक फोर्स असतो एफ फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू क्यू इंटू व्ही बार क्रॉस डी बार. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स त्या चार्ज पार्टिकल क्यूवर ऍक्टेड होईल परपेंडिक्युलर डायरेक्शन टू इट्स मोशन, म्हणजे त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि ज्या डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड आहे अशा दोन्हीला परपेंडिक्युलर डायरेक्शनने काय होईल? तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होईल. म्हणजे चार्ज पार्टिकल काय करेल? तर ज्या डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड आहे ना, तर त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला आणि त्याच्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर मोशन करायला स्टार्ट करेल. ओके. मग याचं मोशन कसे होणार? इकडे जाणार इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं, मॅग्नेटिक फील्डमुळे या मॅग्नेटिक फील्डच्या ऍक्सिस भोवती काय करणार? असा रिव्हॉल्व करणार, आणि असं काय करणार? मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग त्याचं मोशन कंटिन्यूस करणार. ओके. कशामुळे? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही काय होतात? तर त्या पार्टिकलवर बघायला काय झालं? ओरिजिन ओवरून पार्टिकल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड यावर ऍक्ट झाल्यामुळे तो इलेक्ट्रिक फील्डच्या रिजनकडे किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं मोशन करायला लागला, असं आपण सपोज करू. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन त्याचं मोशन करायला लागला असं आपण सपोज करू. चार्ज पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे असं अज्युम करू. मग याला इथे या ए पॉईंटवर काहीतरी नॉन झिरो व्हेलॉसिटी अक्वायर झाल्यामुळे हा काय होईल? इकडे त्याची व्हेलॉसिटी असेल या डायरेक्शननं, इकडे मॅग्नेटिक फील्ड व्ही आणि व्हीला परपेंडिक्युलर असणारा जो प्लेन आहे तो कुठला असणार आहे? झेड डायरेक्शनच्या अलॉंग. कुठला प्लेन असणार आहे? झेड डायरेक्शनच्या अलॉंग. तर मग तो काय करेल? तर त्याचं मोशन करेल या झेड ऍक्सिसच्या अलॉंग. कुठे? या झेड ऍक्सिसच्या अलॉंग त्याचं मोशन कंटिन्यू करेल. ओके. मग तो काय करेल? असा मॅग्नेटिक फील्डकडे जाईल आणि एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यावर मॅक्सिमम इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट झाल्यानंतर तो परत मॅग्नेटिक फील्ड
मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कमी होईल, मग नंतर तो परत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे काय होईल, परत इकडे अट्रॅक्टेड होईल, परत इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होईल, परत नॉन झिरो व्हेलोसिटी अक्वायर होईल, परत मॅग्नेटिक फोर्स त्यावर ऍक्ट होईल, असं इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फोर्स त्यावर ऍक्ट होत, ते काही त्याचं मोशन असं कंटिन्युअसली मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला त्याचं मोशन कॅरी ऑन करेल. मग हा असा पाथ कुठला आहे पार्टिकलचा, तर क्यू चार्ज पार्टिकलचा युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मध्ये कुठला पाथ आहे, तर हा आहे सायक्लॉइड पाथ. कुठला आहे, सायक्लॉइड. कुठला पाथ आहे, सायक्लॉइड. सायक्लॉइड पाथ. मग याचा आन्सर काय असेल, तर त्या पार्टिकलचा पाथ कुठला असेल, सायक्लॉइड. स्ट्रेट लाईन आहे का, नाही का, कारण स्ट्रेट लाईनचं मोशन होतच नाही. सर्कल आहे का, सर्कल पण नाही. पार्टिकलचं मोशन सर्क्युलर झालं असतं किंवा जेव्हा ते पार्टिकल फक्त युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मध्ये मोशन करत असेल तर त्याचा जो पाथ आहे तो सर्कल असता. बट फक्त मॅग्नेटिक फील्ड आहे का, इथे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही फील्ड आहेत आणि दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. किंवा सरळ सरळ याला तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता की युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असणाऱ्या रिजन मध्ये पार्टिकलवर नेट फोर्स ऍक्ट होईल, तो फोर्स असेल क्यू इंटू इलेक्ट्रिक फील्ड ई प्लस क्यू इंटू व्ही बार क्रॉस व्ही बार. हा फोर्स काय होईल, त्यावर ऍक्ट होईल. हा फोर्स काय होईल, त्यावर ऍक्ट होईल. हा फोर्सची व्हॅल्यू 0 कुठे असेल, फोर्सची व्हॅल्यू 0 असेल अशा पॉईंटवर, ज्या पॉईंटवर चार्ज टू कॉमन काढायचा, इलेक्ट्रिक फील्ड ई बार प्लस वेलोसिटी व्ही बार क्रॉस व्ही बार. क्यू तर नॉन झिरो आहे, मग झिरो काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड ई बार प्लस व्ही बार क्रॉस व्ही बारची व्हॅल्यू 0 असेल. याची व्हॅल्यू 0 कुठे असेल, जर ई बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस व्ही बार. असा रिजन ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि क्रॉस प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ इट्स वेलोसिटी या दोन्हीची व्हॅल्यू इक्वल असेल, तिथे काय होईल, त्या पार्टिकलवर कुठल्याच प्रकारचा फोर्स ऍक्ट होणार नाही. मग तो पार्टिकल तिथे रेस्टला होईल. पार्टिकल रेस्टला असेल मग तिथे परत इलेक्ट्रिक फोर्स त्यावर ऍक्ट होईल आणि जशी इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट झाला त्याचा परत त्याची वेलोसिटी त्याला अक्वायर करेल. वेलोसिटी अक्वायर झाली म्हणजे नंतर परत मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होईल. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असणाऱ्या रिजन मध्ये चार्ज पार्टिकलचं जे मोशन आहे, पहिला इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होईल, इलेक्ट्रिक फोर्स मॅक्सिमम इलेक्ट्रिक फोर्स नंतर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होईल. मॅग्नेटिक फोर्स अप्लाय झाल्यानंतर परत इलेक्ट्रिक फोर्स मॅग्नेटिक फोर्स इलेक्ट्रिक मॅग्नेटिक आणि यामुळे काय होईल, ते ॲज अ सायक्लॉइड मोशन काय होईल, ऍक्टेड होईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. हा सुद्धा सेट 2020 मध्ये चाललेला क्वेश्चन आहे. 2020 मध्ये चाललेला क्वेश्चन आहे. तो काय सांगतो, द एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्यू हे काय असते, करंट इंटू एरिया. करंट इंटू एरिया. तर करंट काय आहे, तर करंट असतो, करंट आय इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम आणि एरिया काय असतो, लेंथ स्क्वेअर. एरिया काय असतो, लेंथ स्क्वेअर. लेंथचं युनिट काय असतं, एसआय युनिट लेंथचं मीटर, म्हणजे लेंथ स्क्वेअर काय मिळेल, मीटर स्क्वेअर. एरियाचे डायमेन्शन किंवा एरियाचं एसआय युनिट काय मिळेल तुम्हाला, मीटर स्क्वेअर. मग करंट काय असतो, चार्ज. चार्जचं एसआय युनिट काय, कुलम. टाइमचं सेकंड. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट म्यूचं एसआय युनिट काय मिळेल तुम्हाला, कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड. कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय मिळालं मग तुम्हाला, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं एसआय युनिट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं एसआय युनिट काय मिळालं, कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ऑप्शन डी. ऑप्शन डी. सीएम स्टँड फॉर सेंटीमीटर नाही, ते कुलम मीटर स्क्वेअर, कुलम मीटर सेकंड, कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड. सो ऑप्शन डी जे आहे, कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. कशाशी असोसिएटेड, द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे आहे त्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं एसआय युनिट काय असेल, कुलम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. तर हे होते ईएमटी मध्ये आलेले 3 क्वेश्चन्स. बाकीचे जे काही उर्वरित क्वेश्चन्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह सिरीज मध्ये आपले सुरूच राहतील.